मग काय इथून पुढे आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर मग आमच्या लोकांना तोच करायचं का? आमच्या याला बोलू मग आमचा कोणत्या पक्षाचा असून मग आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागल्यावर आमच्या याला बोलू नको. ही रूढ चांगली नाही. नवीन एक ही रूढ चांगली नाही. तुम्हाला लोक मारून टाकायचे का? आता समजा मला सांगा आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन फिरतोय होते लेकरू न्यायासाठी. त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देताय. मग त्या गुंडाला बोलायचं नाही? तुमच्या जातीला बोललो का आम्ही? तुमच्या नेत्याला? अरे ते तुमचा नेता नाही, ते सरकार मधला आहे. आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली, त्या गुंडाला बोललो आम्ही. तुमचा काय संबंध आहे याच्यात? ओबीसीचा काय संबंध? याच्या जातीचा काय संबंध? मग तुम्हाला कापू टाकायचे लोक? धनंजय देशमुख मारून टाकायचे तुम्हाला? भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का? हे गुंडाला बोलायचं नाही का? मी वंजाऱ्याचं नाव घेतलं का? ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धनंजय मुंडेचं नाव घेतलं. आधी घेतलं का त्याचं तोंडावर नाव? कारण तो मंत्री आहे, तो सरकारमध्ये जातीचा नाहीये.